हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्त आपल्याला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. टाईमनं मी आता गुरुवारचं दाखवत आहे. आज गुरुवार आहे तर सामान वगैरे सर्व काढून घेते. काल काय टाईम नाही घेतला. आता सर्व सामान वगैरे काढून घेते. बघू शकता खोबरं मग दाखवले अगोदरच. आणि आर्य तर घरी नाही त्याच्यामुळे मला सर्व करावं लागणार. त्याच्यामुळे मी सर्व डबे वगैरे जे लागेल ते डबे घेतले. नंतर जसे लागेल तसे उठून घेईल. आणि बघू शकताय साखर, तर साखर पण मी काढली. साखर लागत होती, साखर पण काढली डब्यात. साबुदाणा, तर आज गुरुवार आहे, साबुदाणा सुद्धा काढला, भिजवला. आणि आहे शेंगदाणे. तर मी आमच्या पुरतंच भरलं होतं, म्हणजे चौघांपुरतंच. तर चौघांपुरतं बरोबर महिन्याचं मी सामान भरलं होतं. फक्त गहू तांदूळ आणि तेल, मग गहू पण आणले, दळून आणले. फक्त तांदूळ आणि तेल त्याच्यामध्ये ॲड नाही केलं ना. अशा काही काही गोष्टी विसरले त्या. तर पण नंतर मग टिफिन चालू झाली. सामानचं लिस्ट दिलं, सामान आलं. मग ज्या दिवशी सामान आलं त्याच दिवशी टिफिन चालू झाली. म्हणजे जस्ट सामान पण आलं आणि ते काही पण बसलं होतं तेव्हाच. तर मग त्याच्यामुळं ना सामानाचं थोडंसं सामान मला ते कमी पडणार आहे, डाळी वगैरे. तर बघू जसे लागेल तशा मी घेईन संपन तेव्हा. आता ह्या आता भरपूर आहेत तरी पण आम्ही जास्त यूज करत नाही डाळी. आता टिफिन आहे म्हणलं आपल्याला डाळ पण द्यावाच लागते एक टाईम. तर मी बघू शकते मसूरची डाळी पण काल काढली होती परवाच्या ह्याच्यामध्ये. बेसन तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्ट मी 4 जणांच्या हिशोबाने घेतलेली. तर आता टिफिन आहे म्हणलं आपल्याला थोडंसं जास्तच घ्यावं लागणार आहे. ही तुरीची डाळ आहे, 1-1 किलो आहे डाळी. जास्तच आहे तरी पण मी अर्धा किलो लिहिल्या होत्या. त्यांनी 1-1 किलो आणल्या. आणि ही मुगाची डाळ, तुरीची डाळ दाखवली. तुरीची डाळ पहिले काढून घेते मग तुम्हाला दाखवते. आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे टाईमनं, कारण की इथं काम वगैरे झालं. मला सर्व काम केले. आर्य पण गेला कॉलेजला, त्याचे पप्पा पण गेले बाहेर, त्यांना बाहेर जायचं होतं, ते पण गेले. सकाळी चाय नाश्ता सर्व झाला त्यांचा. तो उपवास साबुदाणा भिजत घातला आहे. आणि आता काम सर्व झाले माझं, फक्त लादी पुसायची. म्हणजे घाण होईल परत. मग म्हणून मी पहिले म्हणले सामान भरून घेऊया, हे थोडंफार आहे ते. आणि मग खिचडी टाकणार आहे, साबुदाणा खिचडी. साबुदाणा पण भिजले आहेत. आणि मग मी लादी पुसून घेणार आहे. मस्त झाले सर्व काम. आणि दाखवते तुम्हाला. ते बघू शकते एव्हरेस्ट. हे सर्व हे एकच सांगितलेलं पॅकेट. ह्यांनी 2 सांगितले. तुम्हाला बोलले मी सगळं अर्धा किलो डाळी सांगितलेल्या. तर त्यांनी सर्व डबल सांगितलं. त्यांना असं वाटलं की व्यवस्थित महिनाभर पुरायला पाहिजे म्हणून. पण झालं असं की नंतर टिफिन चालू झाले सामान आल्याच्या नंतर, तर आपल्याला परत सामान घ्यावं लागणार आहे टिफिनच्या हिशोबाने. तर हे कस्तुरी मेथी आहे एव्हरेस्टची, छान आहे एव्हरेस्टची कस्तुरी मेथी. आणि हा चाय मसाला, एव्हरेस्टचा चाय मसाला घेतलेला आहे. आणि ही अर्धा किलो त्या दिवशी केली होती, डाळ्यातलीच काढली. उडदाची डाळ, उडदाच्या आमटीसाठी तरी जास्त यूज होत नाही. आणि मसूरची डाळ पण आहे, पण हां मसूरची डाळ पण आहे. तर ही त्यांनी अर्धाच किलो दिली. हां तर अर्धा किलो पण वाटत नाही मला, असं वाटतं नाही अर्धा किलो होती. त्या दिवशी काढली होती टिफिनचा पहिल्या दिवस, त्या दिवशी डाळ केली होती. तर ही डाळ त्यांनी थोडी दिली. त्यांनी सगळं 1-1 किलो सांगितलेला. ही डाळ फक्त त्यांनी थोडी दिली. आणि रवा आहे, रवा. आणि पोहे जास्त लागत नाही, कारण की नाश्ता करायला कोण नसतं सकाळचं. यश घरी असल्याच काहीतरी नाश्ता, पण त्याला पण तो पण करत नाही आता नाश्ता. तर पोहे कधीतरीच सर्वजण घरी असल्यावर संडेला किंवा जास्त कोण दिदी आल्यावरच पोहे बनतात. तिला नाश्ता काही ना काय लागतं. यश घरी नसतो नाश्त्याच्या वेळेस. आणि आर्यला नाश्ता नकोच असतो, त्याला विचारलं का नकोच असतो. त्याच्या पप्पांचं पण ते लवकर जातात त्याच्यामुळे त्यांना पण नाश्ता नको असतो. आणि गुरुवार शुक्रवार त्यांचा तो उपवास असतो, त्याच्यामुळे त्या प्रश्नच नाही. राहिली मी एकटी, तर एकटीसाठी पोहे करायचा खूप कंटाळा येतो. आज खायचे होते पोहे, पण आर्य म्हणला तुझ्यासाठीच कर, मी मॅगी खाणार आहे. मग त्याने मॅगी खाल्ली, मी नाही बनवले पोहे. मग मी रात्रीचा भात होता तो जिरा राईस परतला आणि तोच खाल्ला. पोहे, खोबरं दाखवलं तुम्हाला, सुकं खोबरं आहे. आता याची ना पावसाळ्यामध्ये मेण्याची काळजी खूप घ्यायची गरज आहे.
कारण की पावसाळ्यामध्ये जर हे पिशवीच्या बाहेर मी जर काढलं किंवा वल्ल वगैरे हात लागला तर हे बुरा लागू शकतो, यूज होणार नाही. खोबरं बुरा लागला मग खराब झाल्यासारखं झालं तरी खूप काळजी घ्यावी लागते. तर मी खोबरं ना किसून ठेवणार आहे, किसून आणि भाजून ठेवणार आहे फ्रीजमध्ये, म्हणजे आपल्याला वाटायला बरं पडलं, खराब नाही. कारण खोबरं जास्त आणलेलं आहे, ते सांगितलं तुम्हाला 1/2 किलो खोबरं सांगितलेलं, कारण की पावसाळ्यात खराब होतं मग जास्त खोबरं. आणि आता श्रावण वगैरे महिना चालू होईल, 1 महिना आहे तसा, तरी पण नॉनव्हेज वगैरे तर बंद होणार. खोबरं जास्त करून नॉनव्हेज वगैरे तर काढून केलंच लागतं, तर सहसा खोबरं लागत नाही. तर मला ते खोबरं किसून ठेवणार आहे, किसून भाजून ठेवणार आहे मी खोबरं, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवून. आणि इथं घी घेतले बघा, अर्धा किलो घी. घी तर आपल्याला लागतंच. आणि टिफिन असल्यावरती मग टिफिनमध्ये पण शिरा वगैरे द्यावा लागतो, शिरा खीर. गुरुवार शुक्रवार माझ्याकडं गोडमध्ये असतं, गुरुवारी पण असतं, शुक्रवारी पण असतं. कारण मी घरामध्ये बनवतेच, पूजा वगैरे करते तर घरामध्ये बनवते, नैवेद्य वगैरे दाखवते. तर मग मी टिफिनमध्ये पण देते. जुन्या तुम्ही अगोदरचे टिफिन बघितले असेल त्याच्यामध्ये मी गुरुवार शुक्रवार गोड द्यायचे. आणि जेव्हा नसन करायचं तेव्हा म्हणजे नैवेद्य वगैरे नसून दाखवलं त्या दिवशी मी नाही बनवत. मग पण त्याच वेळेस बनवते पण नैवेद्य नसून दाखवत तरी पण, कारण ती सगळं झालेली आहे. गुरुवारी पण शिरा बनवायचा, शुक्रवारची खीर. त्याच्यामुळं ना कधी कधी चुकल्यासारखं वाटतं नाही बनवलं तर मी बनवते. पण आता भरपूर दिवस झाले ना मी बनवलं नव्हतं, म्हणजे डेली असं गुरुवारचं पण शुक्रवारचं साखर वगैरे ठेवत होते. तर आता बनवणार आहे आजच्या गुरुवारी, आज शिरा बनवणार आहे. टिफिनमध्ये आपण गोडमध्ये शिरा देणार आहे आणि उद्या खीर देणार आहे, तांदळाची किंवा शेवयाची बघू, जी जमन ती करून उद्या. तर आज खूपच लोड आहे आणि गुरुवारचा लोड असतोच, पण आता टिफिन पण आहे आणि कामं पण भरपूर असे काम आहे. राशनचं ते सामान भरायचं आहे, नंतर मग मला लादी वगैरे पुसायची आहे, टेबल वगैरे साफ करायचं. कारण टेबल वगैरे ना पूर्ण त्याच्यावर पसारा होतो पूजा वगैरे नसल्यामुळे. टेबल वगैरे पूर्ण क्लीन करून मला आज देऊ पण सर्व साफ करायचे आहे. तर मी 5-5:30च्या दरम्यान देऊ सर्व साफ. सकाळचं नाही जमत एवढं, तर संध्याकाळी आता 4:30 किंवा 5:30ला देव सगळं मंदिर वगैरे सर्व साफ करणार आहे. देव वगैरे पण सर्व घेऊन घेणार आहे. हे झालं तूप. हे लोणचं आणले 2. लोणचं पण कोण खात नाही, मी छोटी बरणी सांगितलेली त्यांना, पण छोटी बरणी नाही भेटली, मोठी भेटली, मीच आणली. सहसा कोण खात नाही लोणचं. आता पावसाळ्याचे पण दिवस होते, खोकला होतो मला तर ना, टॉन्सिल असल्यामुळं ना तर काही जमत पण नाही लोणचं वगैरे. पण फक्त यशला लागतं, यशला मिरचीचं लोणचं लागतं, मिरचीचं किंवा लसणाचं. तर लसणाचं लोणचं आपल्या इथे भेटत नाही, ते ऑनलाईन भेटतं. पण ऑनलाईन पण बघावं लागतं, मी एकच कसं मागवायचं म्हणून मग इथे भेटतच नाही. तर आता डीमार्टला कधी जाईन तर लसणाचं लोणचं लक्षात पण राहतं रे. त्या दिवशी गेले होते तर लसणाचं लोणचं लक्षात पण राहिलं ना. खूप भारी लागतं टाईम. लसणाचं लोणचं खूप छान लागतं. मी आणलं होतं 2-3 वेळेस आणलं होतं, मी दाखवलं पण असेल तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये, पण लक्षात नाही. पण खूप छान लागतं. कोणती भाजी नसली तरी चला मी ते लसणाचं लोणचं लसणाचं लोणचं भाकर किंवा चपाती किंवा डाळ भातासोबत एकदम अप्रतिम. नक्की तुम्ही ट्राय करा, एकदा घेऊन बघा. तुम्ही लोणचं खाणार पण नाही, ते लोणचं तुम्ही घेताना खाताना तुम्ही हे लोणचं पण बघणार सुद्धा नाही. माझं असंच झालं, मला खूप लोणचं आवडत होतं, पण जसं ते लोणचं खाल्लं ना मला दुसरं लोणचं आवडतच नाही आणि त्रास होतो दुसऱ्या लोणच्याने पण ते लोणचं खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि असं फील होतं की असं वाटतं की आपण गावाला आलोय. लसणाचं लोणचं किंवा लसणाची चटणी वगैरे खातो, एकदम एक फक्त ना बाईट आपण तोंडात घेतली ना पूर्ण तोंडाची जी टेस्ट आहे ना ती बदलून जाते. खूप छान होते टेस्ट. मला असं वाटतं आपला व्हिडिओ आजचा आहे ना इथं खूप मोठा होत आहे. तर इथं ववा घेतलाय बघा, तर इथून घेतलं तर असं लूजमध्ये सामान भेटतं, पॅकेटमधलं भेटत नाही. मी एक पॅकेट सांगितलेले छोटे छोटे, पण त्यांनी असं लूजमध्ये दिलेलं आहे. बडीशॉप, कारण आहे ना मला बडीशॉप आणि ववा आणि जिरे, राई जिरे पण राहून गेले बघा. मीच सांगितले नाही, मीच विसरले राई जिरे पण. असं झालं कारण मी मोबाईलवरती त्यांना लिहून पाठवलं होतं मेसेज करून. तर राई जिरे पण राहिलेलं आहे, ववा आलेला आहे आणि बडीशॉप आलेली आहे. तर वेट लॉससाठी मी आता बंद केलं होतं, तब्येत पण ठीक नव्हती. 15 ते 20 दिवस झाले मी बंद केलं होतं, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मी 15 दिवस घेतलंच नाही वेट लॉसचं. आता परत मी चालू करणार आहे वेट लॉसचं. तब्येत ठीक आहे आता चालू करायला काही हरकत नाही. तर मला असं वाटतं ना आता पुढच्या महिन्यापासूनच चालू करावं किंवा या महिन्यापासून बघू आता जसं जमन तसं. तर त्यासाठी आता मला जिरं वगैरे आणि बडीशॉप पण ओवा एवढा नाही पुरणार, भरपूर असा ओवा लागतो. कारण की 1 चम्मच तरी 1 चम्मच ओवा, 1 चम्मच बडीशॉप, 1 चम्मच जिरा असं मला वेट लॉससाठी पाणी घ्यावं लागतं.
बघू आता. तर हे झालं आपलं राशनचं. आता मी ना डब्यात वगैरे टाकून घेते. खूप उशीर झाला, ते येतील आता, कारण खिचडी पण करायची आहे. ते सर्व आता मी ना ओतून घेते. खूप बोलणं झालं आपल्याला. फॅन बंद केला आहे, पण पाऊस आहे, थंड वातावरण आहे, एकटीच आहे, त्याच्यामुळे एवढं काही नाही. पण यश असलं नाही, यशला पंखा लागतो. यशला, आर्य आणि ईशा दोघंजण मॅनेज करतात थोडंसं. ठीक आहे म्हणतात, मम्मी तू बनव म्हणतात व्हिडिओ. बसतो आम्ही थोडा वेळ ॲडजस्ट करतात. पण यश नाही, असतात एखाद्या असतात ॲडजस्ट करणारे, एखादे नाही का, तो नाही करत. यश नाही ॲडजस्ट करत. त्यांचे पप्पा पण नाही, ते सुद्धा लगेच म्हणतात चालू कर. रात्री ते पण आले तर त्यांनी पण लगेच पंखा चालू केला. मग मला व्हिडिओ स्टॉप करावा लागतो. त्यांना बोलले लवकर AC घ्या तुम्ही, म्हणजे मला व्हिडिओ रात्रीचं एडिटिंग करायला. काय होतं, AC नसल्यामुळं ना माझे व्हिडिओचे कामं आहेत ना ते राहून जातात टाईम. पण यश पण असतं घरात, सगळे घरात असताना आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी, कामासाठी दुसऱ्यांना गरमीमध्ये किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन पण नाही बसू शकत ना. आर्य जरी सहन करत असलं तरी त्याला पण मी जास्त वेळ नाही बसू शकत. 4 ते 5 मिनटासाठी जास्तीत जास्त तेवढं करते, बाकीचं मग ठेवून देते. मग त्यांना बोलले काल AC घ्या लवकर, म्हणजे मला माझा व्हिडिओ एडिटिंग होईल. सकाळचे खूप मला गडबड होती, सकाळचं खूप उशीर होतो मला कामाला. व्हिडिओ वगैरे आपलं बनवायचा म्हणलं तर सकाळचं सगळं काम सोडून मग कामाला पण उशीर होतो, असं प्रॉब्लेम झाला आहे. बघू आता. ते म्हणले आता पाऊस पण आहे, तर थंड वातावरण आहे, तर ACची गरज नाही आहे. ते बोलले आता नाही घेणार. मी बोलले घ्या माझ्यासाठी तरी, पण आत्ताच नाही घेणार ते बोलले. तर ते म्हणतात आता गरजच नाही तर घेऊ कशाला उगाच. आणि ती पण AC आहे, त्याला काय एवढं काय खर्च नाही. त्याच्या आतमधलं जे काय असतं ना ते लोखंडाचं काय ते गेलेलं आहे, तर त्याला 5,000 रुपये त्यांनी खर्च सांगितला आहे, जास्त सांगितले. पण ह्यांचं म्हणणं असं होतं तर भरपूर वेळेस AC बिघडली तर आपण नवीन घेतली तर काय हरकत आहे, म्हणजे तेवढी राहीन. पण बघू आता, त्यांच्या मनावरती सगळं, आपल्याला त्याचं काय कळत नाही. तर आता इथं मी ना सामान भरून घेते ना. हा डब्बा आत्ता घासला मगाशी मी, सकाळी घासला, पुसून पण घेतला. याच्यामध्ये बिस्किटं होते, बिस्किट संपले.
तर बघू शकताय पूजा वगैरे झालेली आहे. संध्याकाळचा व्हिडिओ काढत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 7 वाजले आहेत. तर 7 वाजून गेलेले आहेत. संध्याकाळचा व्हिडिओ आहे. पूजा वगैरे झाली, अध्याय वाचून झाला. आजपासून मी 18वा अध्याय वाचायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे दर गुरुवारी मी गुरुचरित्राचा श्री गुरुचरित्राचा ना 14 अध्याय वाचतेच. दीड वर्ष झालेले आहे. 14वा अध्याय वाचते. पण आता मी आजच्या गुरुवारपासून 18वा अध्याय पण वाचायला सुरुवात केलेली आहे. श्री गुरुचरित्राचा 18वा अध्याय. तर खूप उशीर झाला मला. हे घड्याळ बघा मागं पडलेलं आहे, बंद पडलं होतं, मागं पडलेलं आहे, बघू शकते. तर ह्याच्यात किती वाजले? 6:20 झालेले. 5:40 झालेले आहेत. ते घड्याळ मागं पडले. त्यांनी कालच बनवून आणलं होतं पाठीमागचं जे आहे ते. तर आता परत मागं पडले, बंद झालं तर परत मागं पडले. तर वाजले 7 वाजलेत. मला असं वाटतं 7 वाजून गेलेत. थांबा इथं बघते मी. तर 7:28 झाले. मी 5:30च्या अगोदर किचनमध्ये आले होते. सर्व मला आज मंदिर वगैरे साफ करायचं होतं. आर्य पण नव्हता. आर्य तुम्हाला सांगितलं पूजेला जाणार होता, तर तो पूजेला गेला. मंदिर साफ करायच्या वेळेसच तो पूजेला गेला. मग मी सर्व मंदिर वगैरे साफ केलं, देव वगैरे सर्व धुतले आणि साफ केले, पुसले आणि मग पूजा वगैरे मांडली, झाडू वगैरे मारला, चाय वगैरे बनवला, तयारी केली, फ्रेश झाले, तयारी केली, कपडे वगैरे चेंज केले आणि मग चाय वगैरे पिले आणि मग भांडे वगैरे काही घासले नाही. पहिलं म्हणजे पूजा करून घ्यावं, कारण की पूजेला जास्त वेळ लागतो. नंतर मग भांडे वगैरे घासता येईल. तर पूजा करून घेतली. 2 अध्याय वाचायचे होते, 14वा आणि 18वा. त्याच्यामुळं ना जास्त उशीर होतो. मला असं वाटतं आता 14वा अध्यायाची ना मला खूप सवय झाली. म्हणजे दर गुरुवारी परत वाचते तर ना तोंडामध्ये ते शब्द येऊन जातात, तर पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही, असं वाटत नाही खूप मोठा आहे. पण 18वा अध्याय आहे ना, याच्या अगोदर पण वाचला होता, पण आज परत वाचला तर थोडं अडखळल्यासारखं होतं. म्हणजे शब्द पटकन तोंडात येत नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. तर हळूहळू सवय होईन आपण अध्यायाची, तर मग तोंडामध्ये शब्द येऊन जातात, तर पटकन होऊन जातो, मोठा वाटणार नाही. पण आज पहिला दिवस होता किंवा खूप दिवसांनी वाचला ना, त्याच्यामुळं मला खूप मोठा वाटत होता आणि उशीर पण झाला त्याच्यामुळं. आणि खूप पाहायला वगैरे मुंग्या आल्या, कारण खूप वेळ बसले होते. तर असं आजपासून सुरुवात केलेली आहे 18वा अध्यायाची पण. तर पुढच्या गुरुवारी पण म्हणजे आता दर गुरुवारी मी पहिला 14वा अध्यायच वाचत होते. आता मी 18वा अध्याय पण वाचणार आहे, 2 अध्याय. तर चला आता किचनमध्ये जायचं आहे. मेथीची भाजी आणलेली आहे त्यांनी दुपारी, ती साफ करायची आहे. टिफिनला वेगळी भाजी काहीतरी करायची आहे. आणि पूजा पण दाखवते. तर फुलं नाही भेटली आर्यला. त्याला कॉलेजवरनं येता वेळेसच फोन केला होता की जाता वेळेसच सांगितलेलं फुलं घेऊन ये. त्यांनी फोन केला, फुलं नाही आहे म्हणून, दुकान बंद आहे म्हणून. मग त्याला म्हणलं ठीक आहे ये. तर आता पूजा वगैरे तर झालेली आहे. ठीक आहे. आमच्या इथं फुलं वगैरेचं खूप प्रॉब्लेम, म्हणजे भेटत नाही, अवेलेबल नसतात पाहिजे तेव्हा. चला तुम्हाला पूजा दाखवते. आणि बघू शकता आजचा ड्रेस घातलेला आहे. तर हे बघू शकताय पूजा वगैरे झालेली आहे. हे श्री स्वामी चरित्र सारामृतमधलं यातली सेवा करते. जे जे आपलं हे तुम्हाला दाखवते, थांबा मी कोणती सेवा करते ते आज दाखवते मी. ते बघू शकता तारक मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र आहे. तर हे वाचते. याचं मी तारक मंत्राचं मी जे पाणी बनवते आणि ते पितो आम्ही सर्वजण. तिथं बघू शकता साखर ठेवलेली, ती ओली झाली प्रसादाला. आणि बघा हे पाणी ह्याच्यात ठेवलं होतं, पिले सगळेजण. आणि हे बघा 108 वेळा स्वामींचा जप करते. नंतर हे श्री स्वामी समष्टाष्टक असं ही एक सेवा करते. एवढंच. नंतर मग गुरुचरित्राचा अध्याय 14वा वाचते. आणि आता गुरुचरित्राचा अध्याय 18 वाचायला सुरुवात केलेली आहे. तर हे बघू शकताय फुलं वगैरे काही नाही भेटले, ताईंना भेटले, तशी पूजा केलेली आहे. साधी सोपी अशी दिवा बघा. वात ही लावलेली, पण ही जात आली होती, वात मोठी खूप झाली म्हणून मी जाऊ नये म्हणून दुसरी वात लगेच टाकली. आणि हे बघू शकताय मंदिर वगैरे सर्व साफ केले. हे स्वामी इथं आपले साई तुम्हाला दाखवते झूम करून, साई पण आणि स्वामी पण.
ते बघू शकता. हे स्वामी किती छान दिसत आहे, किती छान बसलेले आहे बघू शकताय. स्वामी पण माझे स्वामी आणि हे माझे साई बघू शकता. मस्त असे स्वामी आणि साई. चला जाऊया किचनमध्ये. तर आपला टिफिनचा आहे आजचा 6वा दिवस. तर 6व्या दिवशी मी काय स्वयंपाक केला हे पण तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकताय भात आणि तुरीचे गुरुवार होता तर म्हणून मी तुरीच्या डाळीचं वरण केलं, भात केला मस्त असा, आणि भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी केली. भेंडीची भाजी केली टिफिनमध्ये देण्यासाठी, मेथीची भाजी केली आम्हाला, कारण की म्हणले आज काहीतरी आपल्याला दुसरी चांगली भाजी दिली पाहिजे म्हणून आज भेंडीची भाजी मी टिफिनमध्ये दिली. तर इथे मी ना डाळ भात झालेला आहे, भेंडीची भाजीला फोडणी करत आहे आणि तिकडं मेथीच्या भाजीला फोडणी केलेली आहे. तर मस्त अशी मेथीची भाजी मुगाची डाळ घालून केली होती. आणि ते बघू शकता स्वयंपाक वगैरे झाला. आणि ताईनो व्हिडिओ आज लेट येईन, लेट येईन म्हणजे आज व्हिडिओ एडिटिंग उशिरा करत आहे. दवाखान्यात गेले होते सकाळी, तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला दवाखान्यात गेले होते. आज शनिवार आहे, दवाखान्यात वगैरे गेले होते, बँकेचं काम होतं तिकडं गेले होते. तर हा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला उद्या परवा येऊन जाईल, म्हणजेच सोमवारी येऊन जाईल, कारण की हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. तर गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला आज शनिवारी येत आहे, लेट येत आहे. एक दिवस आपल्या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ आला होता रुटीनचा, त्यामुळे थोडा गॅप झालेला आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळं मी शिरा बनवत आहे. तर टिफिनमध्ये पण मी शिरा देणार आहे त्यांना. आणि बघू शकता ताईंनो शिरा वगैरे मी सर्व झाले भाज्या वगैरे, तर शिरा करून घेते आणि चपात्या करायच्या आहे, टिफिन द्यायचे आहे. व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. कालचा जो विषय मांडला होता किंवा टिफिनचा तुम्हाला मी सांगते की त्या टिफिनचं काय कसं नियोजन करायचं असतं किंवा काय कसं करायचं असतं, टिफिनची बिझनेसची सुरुवात कशी करायची, ते सर्व तुम्हाला जर पाहिजे असेल डिटेलमध्ये माहिती तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला सांगेन. कोणाला जर टिफिनचा बिझनेस सुरू करायचा असेल, टिफिन सर्व्हिस घरातून किंवा दुकानातून करत असेल तर दुकानाची वेगळी प्रोसेस असते, ते खूप हे असतं. आणि घरातून म्हटलं तर आपण घरामध्ये आपल्या घरगुती सामानापासून छोट्या मोठ्या गोष्टी भेटून जातात घरामध्ये, भांडे वगैरे, गॅस वगैरे. तर आपल्याला वेगळं काय घ्यायची गरज लागत नाही. फक्त आपल्याला गरज लागते फक्त आपल्याला सामान वगैरे भरावं लागतं आणि काय जे असतं ते. तर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा की टिफिन आम्हाला सुरू करायचे आहे, कोणत्या ताईंना घरातून टिफिन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी मी नक्की व्हिडिओ बनवन. आणि इथं बघू शकता टिफिनच्या पहिली एक चपाती करून घेते मी, टोपल्यामध्ये ठेवते, नंतर मग टिफिनच्या 4 चपात्या ज्या असतात त्या मी बनवून घेते. कारण टिफिनच्या ज्या 4 चपात्या असतात त्या थोड्याशा मीडियम असतात, थोडं म्हणजे लहान साईज असते, आणि आमच्या असतात त्या थोड्या मोठ्या असतात, थोड्या मागं पुढं होतं. तर इथे बघू शकता स्वयंपाक झालेला आहे.